नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन सायकेट्रिक नर्सिंग म्हणजेच DPN आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्सिंग म्हणजेच PHN हे जे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, तर यासाठी बघा कॅपराऊंडसाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जे शेड्यूल्स आहेत, कॅपराऊंडचं टोटल शेड्यूल्स आहेत, तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, DPN आणि PHN 2024 हे जे कॅपराऊंड आता जी सुरुवात होणार आहे, तर त्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यासाठी बघा त्यांनी नोटीस दिलेली आहे, तर त्या नोटीसमध्ये आपल्याला डिटेल त्यांनी शेड्यूल दिलेला आहे। त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर ॲडमिशन टू डिप्लोमा इन सायकॅट्रिक अँड डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्सिंग म्हणजेच PHN फॉर ॲकॅडमिक इयर 2024-25। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, तर ते 2024चं 5 ऑगस्ट 2024ला आलेलं आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म। तर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर तो तुम्हाला 5 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत तुम्हाला भरायचा आहे। लास्ट डेट असणार आहे 10/8/2024। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने कॅपराऊंडसाठी सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी। जो कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर तो तुम्हाला सुरुवातीला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा पुढे दिलेले आहे प्रोसेस, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे। त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंटसाठी बघा 5/8/2024 ते 11/8/2024 त्यांनी डेट दिलेली आहे। त्यानंतर बघा पेमेंट पे केल्यानंतर बघा नॉट रिफंडेबल आहे ते। त्यानंतर बघा पुढील प्रोसेस आपली काय राहणार आहे, अपलोडिंग ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट। आता हे जे डॉक्युमेंट जे आपल्याला सांगितलेले आहेत, जे अपलोड करायचे आहे, तर ते ओरिजिनल स्कॅन करायचे आहे आणि त्यानंतर ते अपलोड करायचे आहे आणि PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे, तर ते अपलोड करायचे आहे। त्यासाठी डेट्स दिलेले आहे 5/8/2024 ते 11/8/2024 या दरम्यान तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे, तर ते ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे आहे। झेरॉक्स ज्या आहे, तर त्या स्कॅन करायच्या नाही। ओरिजिनल ज्या आहे, तर त्या स्कॅन करायच्या आहे आणि अपलोड करायच्या आहे। त्यानंतर बघा मग तुमची एक प्रोव्हिजनल जी लिस्ट आहे, तर ती लागणार आहे, पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट। ती लागणार आहे 12/8/2024 या तारखेला। तर बघा हे इम्पॉर्टंट शेड्यूल होतं, तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। सुरुवातीला ब्राउचर दिलेलं आहे, यामध्ये डिटेल्स तुम्हाला या दोन्ही डिप्लोमा कोर्सेसविषयी माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशनला आता सुरुवात झालेली आहे, शेवट तारीख आहे 10 ऑगस्ट 2024। त्यानंतर बघा पेमेंटसाठी त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे 11/8/2024। यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, सुरुवातीला जो दिलेला आहे कॅपराऊंड ॲप्लिकेशन फॉर्म, तर यासाठी 10/8 आहे आणि त्यानंतर मग तुमचं जे पेमेंट जर राहिलं असेल, तर त्यासाठी एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे 11/8/2024। आणि त्यानंतर बघा अपलोडिंग ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे, कलर स्कॅन ओरिजिनल कॉपी जे आहे, तर ते तुम्हाला स्कॅन करायचे आहे आणि त्या अपलोड करायच्या आहे। त्यासाठी 11/8/2024 ही डेट असणार आहे। आणि त्यानंतर मग तुमची एक लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे, ती 12/8/2024ला। तर बघा हे शेड्यूल होतं इम्पॉर्टंट, याविषयी माहिती घेतलेली आहे। इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा, कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड ॲक्सेप्टिंग दिअर इलिजिबिलिटी बिफोर ॲप्लाइंग। तुम्हाला एकदा जे ब्राउचर आहे, तर ते चेक करून घ्यायचं आहे, त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्याविषयी माहिती घ्यायची आहे। त्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, इट इज अ सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू फिनिश करेक्ट इन्फॉर्मेशन in the application form. Any wrong information filled by the candidate may lead to cancellation of admission. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा कॅपराऊंडचा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात, आता त्यामध्ये तुम्हाला जी खरी माहिती आहे तीच भरायची आहे। जर तुम्ही खोटी किंवा चुकीची इन्फॉर्मेशन भरली किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले, तर तुमचा जो फॉर्म आहे, तर तो कॅन्सल होऊ शकतो। त्यानंतर पुढे बघा, कॅन्डिडेट शुड अपलोड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन।
बघा आता डॉक्युमेंटसाठी लास्ट डेट कोणती दिलेली आहे 11/8/2024. तर 11/8/2024 या लास्ट तारखेच्या आत तुम्हाला जे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करायचे आहे. तर ह्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन होत्या, तर याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे DPN आणि PHN हे जे डिप्लोमा कोर्सेस आहे तर याचं जे कॅपराउंड रजिस्ट्रेशन शेड्यूल होतं तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला जे CAT रिलेटेड असेल तसेच कॅपराउंड रिलेटेड असेल तर इन्फॉर्मेशन भेटत जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो जॉब रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर भेटत जाईल. तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.